धाग्यावरनं आपण सुतावरनं स्वर्ग गाठतो आपण. तर तसं एका धाग्यावरनं आपण त्या गुन्ह्याचा तपास करू शकतो. प्रत्येक अधिकारी आपल्या कुवतीनुसार आणि आपल्या वागणुकीनुसार आपलं आपलं खबऱ्यांचं नेटवर्क तयार करत असतो. आणि मग ह्या उद्देशाने की याला गायबच करत आता, या उद्देशाने त्या मुलीने शिर्डीला जाते आणि शिर्डीहून प्रसाद आणते असं सांगून पेढ्याचा प्रसाद आणला. त्यात आर्सेनिक विष मिळवलं कॉन्ट्रॅक्टर. त्याने एक मुंबईतली एक ख्रिश्चन वेश्या तिच्याकडे तो जात असे. पुढे तो तिच्या प्रेमात पडला. बऱ्यापैकी श्रीमंत असल्यामुळे याने ती बाई ती वेश्या ठेवून घेतली. पोलिसांजवळ मॉरल असतं, गुन्हेगारांजवळ मॉरल नसतं. मॉरल ही फार मोठी गोष्ट आहे. गुन्हेगार कितीही मोठा असला तरी तो एक तरी पुरावा मागे सोडतोच आणि तो पुरावाच त्याला बारच्या मागे नेण्यासाठी कारणीभूत ठरतो. आणि हे सगळं काम करतात ते पोलीस. महाराष्ट्र पोलिसांची ख्याती ही आपल्या चांगल्या कामासाठी नेहमीच वाखाणण्यात येते. आज माझ्यासोबत आहेत ते रिटायर्ड एसीपी राजेंद्र भांबरे सर, ज्यांनी 36 वर्ष पोलीस सेवेत कार्य केलं. मोठमोठ्या गुन्हेगारांना जेलच्या मागे पाठवलं. फक्त गुन्हे आणि गुन्हेगारांशीच नाही तर चांगलं काम करणं आणि निरपराध्याला देखील वाचवण्याचं काम भांबरे सरांनी केलंय. हा संपूर्ण प्रवास आणि विशेष म्हणजे त्यांचं जे एक पुस्तक आहे ते म्हणजे ओनली वन क्ल्यू, हे देखील महाराष्ट्रात खूप गाजलेलं आहे. त्यामधल्या अनेक कहाण्या ज्या आहेत, सत्य घटनेवर असणाऱ्या त्या कहाण्या अनेक वेळा चर्चेला येतात. आज त्याच सर्व गोष्टींवर आपण भांबरे सरांशी बोलणार आहोत. सर, द इरसलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आता विषय असा येतो की मी जसं सुरुवातीलाच बोललो की ओनली वन क्ल्यू, जे तुमचं पुस्तक खूप गाजलं, ज्यामध्ये तुम्ही ज्या सत्य घटनेवर असणाऱ्या सगळ्या स्टोरी लिहिलेल्या आहेत. तर ओनली वन क्ल्यू हे का नाव द्यावं वाटलं पुस्तकाला? ओनली वन क्ल्यू म्हणजे दुवा. क्लू म्हणजे दुवा, गुन्हेगाराने मागे सोडलेला दुवा. बरोबर. गुन्हेगाराने मागे सोडलेला किंवा तिथे आपल्याला सापडलेला मिळालेला दुवा. तो एका क्ल्यूने, म्हणजे ज्याला आपण मराठीत असं म्हणतो आपण की एका धाग्यावरनं आपण सुतावरनं स्वर्ग गाठतो आपण. तर तसं एका धाग्यावरनं आपण त्या गुन्ह्याचा तपास करू शकतो. म्हणून त्याला ओनली वन क्ल्यू सांगितलं की एक क्ल्यू पण पुरेसा आहे. कुठल्याही गुन्ह्याचा तपास करायला एक छोटासा क्ल्यू सुद्धा पुरेसा असतो. आणि त्या दृष्टीने त्या तपास कथा मी घेतल्या आहेत. सर, तपास कथांबरोबरच आज जो कायम चर्चेचा विषय आमच्या पत्रकारांच्या बाबतीत सूत्र असतं, जे म्हणतात की सूत्राची माहिती, आणि तुमच्याकडे असतं नेटवर्क, जे खबऱ्यांचं नेटवर्क असतं. बरोबर. हे पुस्तक वाचत असताना मला प्रत्येक ठिकाणी खबऱ्यांचं नेटवर्क हे खूप वाचायला भेटलं, ऐकायला भेटलं. तर पोलीस सगळ्यांना कुतूहल असते, पोलिसांचं खबऱ्यांचं नेटवर्क कसं तयार केलं जातं? कारण की तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग होते, आज ही खात्यामध्ये चर्चा असते. कसं असते, खबरे हे सरकार कुठले ज्यांना अनुदान देत नाही, सरकारी त्यांना काही मानधन नसतं, काही नसतं, किंवा ते कायमस्वरूपी खबरे असतात असंही नाही की एक मानद पद येते, असंही काही नसतं. प्रत्येक अधिकारी आपल्या कुवतीनुसार आणि आपल्या वागणुकीनुसार आपलं आपलं खबऱ्यांचं नेटवर्क तयार करत असतो. मग ते खबरे त्या अधिकाऱ्याचं काम पाहून तो किती आपल्या बातम्यांचं रूपांतर म्हणजे प्रत्यक्ष तपासात करतो, ते गुन्हेगार पकडतो, हे बघतात. बऱ्याचदा खबऱ्यांना 4 पैशांची अपेक्षा असते. एक गोष्ट लक्षात घ्या की खबरे काही कोणी प्राध्यापक किंवा डॉक्टर नाही होऊ शकत. बरोबर. थोडस जरा जे एक्स क्रिमिनल असतात खबरे, किंवा गुन्हेगारी वृत्ती सोडलेली असते, किंवा छोटे छोटे गुन्हे करत असतात आणि ते मोठ्या गुन्ह्यांच्या टीप देतात, अशा प्रकारचे खबरे असतात. आणि प्रत्येक अधिकाऱ्याचं त्या खबऱ्याशी एक ज्याचं म्हणता येईल 1 to 1 रिलेशन असते. समजा तो अधिकारी त्या पोलीस स्टेशनला असेल, तो तोच खबरा परत दुसरा अधिकारी जेव्हा बदलून येईल त्याच्याशी अटॅच राहील असं काही नसतं. कारण तो पर्टिक्युलर त्या अधिकाऱ्याशीच एक अटॅच असतो. काहीच खबरी अशा असतात की जे कोणी अधिकारी बदलून गेला तरी पोलीस स्टेशनशी संलग्न राहून किंवा पोलीस स्टेशनशी प्रामाणिक राहून नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांना काही बातम्या देत असतात. त्याच्यामुळे खबरे हे ज्याला म्हणता येईल की आपापल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कुवतीनुसारच खबरे तयार करता येतात. हे जरा इन्फॉर्मेशन, जे तुम्ही इन्फॉर्मेशन गॅदर करता. दुसरा एक असतो पुरावा. सर, म्हणजे आज आम्ही ऐकतो की बाबा हा पुरावा भेटला, तो पुरावा भेटला, मात्र हे नेमकं पुराव्यांचे प्रकार काय असतात? कुठला कुठला पुरावा तपासामध्ये बघितला जातो? साधारणतः पुराव्याचे आपण 2 हे करतो, एक प्रत्यक्ष पुरावा आणि एक परिस्थितीजन्य पुरावा. ज्याला परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे तिथे रक्ताचे डाग मिळतील, ते डागचा ग्रुप त्याचाच असतो का, दुसरा एखादा ज्याला म्हणता येईल की काही
समजा आर्सेनिक विष दिले माझ्या एका तपासामध्ये, तुम्हाला दिसेल त्या आर्सेनिक विषाची येणार होतं सर, प्रेमाचा बिघडलेला त्रिकोण. हा, तर त्या पर्समध्ये त्या मुलीच्या त्या आर्सेनिकचे कण मिळाले. हे सगळ्या गोष्टी या ज्याला म्हणता येईल की परिस्थितीजन्य पुराव्यात येतात. आणि प्रत्यक्ष पुरावा म्हणजे तिथे कोणतरी बघणार आहे का, कोणी काय बघितलंय का, साक्षीदार आहे का, हे प्रत्यक्ष पुरावे येतात. असं म्हणतात की प्रत्यक्ष बघणारा साक्षीदार हा कधी खोटं बोलू शकतो, परंतु परिस्थितीजन्य पुरावा कधीही खोटं बोलू शकतो. त्याची जशी एक साखळी तयार झाली परिस्थितीजन्य पुराव्याची, तशी आपल्या त्या प्रेमाच्या त्रिकोणमध्ये, तर ती साखळी गुन्हेगाराला पार गुन्ह्यापर्यंत किंवा जेलपर्यंत नेण्यास जाऊ शकते हे असते. सर ती स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. मला तुमच्याकडून थोडंसं ते ऐकायला मिळेल, म्हणजे आता आपल्या प्रेक्षकांना पण ते चांगलं होईल ऐकलं तर, की प्रेमाचा बिघडलेला त्रिकोण जे पेढ्यांमधून ते विष दिलं गेलं, आणि त्या केसमुळं मला वाटतं न्यूयॉर्क टाइम्सने पण त्याची दखल घेतली होती. नेमकं काय घडलं होतं? इथे वाकडला एक MBA कॉलेज आहे. त्या MBA कॉलेजला एक काश्मीरची मुलगी शिकत होती. तिचं काश्मीरच्याच एका मुलाशी प्रेम होतं, पूर्वीपासूनच प्रेम होतं. म्हणजे ती MBA करायला आली तर ग्रॅज्युएशन मध्ये असताना त्यानंतर दिल्लीत ते शिकत होते आधी. परंतु नंतर ती जेव्हा इथे आली तर एका जयपूरच्या मुलाच्या प्रेमात पडली. ती जयपूरचा मुलगा त्यांच्या वर्गात होता. मग तिने जो पहिला तिचा मित्र होता त्याला साईडला ठेवलं, त्याला बाजूला गेलं आणि ती नव्या मित्राच्या प्रेमात पडली. परंतु या जुन्या मित्राला तरी वाटायचं की आपल्यासोबत राहावं, म्हणून त्याने सुरुवातीला तसा प्रयत्न करून बघितला. मग नंतर ती मुलगीच त्याला खूप हेटाळणी करायला लागली. त्याच्या घरच्यांनाही ते कळलं. मग त्या घरच्यांनी सांगितलं तू सोडून दे बाबा आहे, आणि तो मुलगा कधीतरी भेटायचाच, पण तो तिला तेवढंही सहन होत नव्हतं. आणि मग ह्या उद्देशाने की याला गायबच करत आता, या उद्देशाने त्या मुलीने शिर्डीला जाते आणि शिर्डीहून प्रसाद आणते असं सांगून पेढ्याचा प्रसाद आणला, त्यात आर्सेनिक विष मिळवलं आणि आर्सेनिक विष पेढ्यातनं त्या मुलाला दिलं. आणि तो मुलाने ते पेढा खाल्ला आणि मग नंतर तो काही वेळानंतर अत्यवस्थ झाला. हॉस्टेलवरून त्याला हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं आणि तिथे तो पोलिसांची मृत्यूपूर्व जबानी व्हायच्या आतच गेला. या केसमध्ये कुठेही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता पेढा देताना किंवा काही असं. परंतु या ठिकाणी परिस्थितीजन्य पुराव्याची इतकी सुंदर कडी एकमेकात अडकलेली होती की तुम्ही जरी केस वाचली, या ठिकाणी एक असं म्हणतात की एक मृत्यूपूर्व जबाब असतो. सेक्शन इंडियन एव्हिडन्स ऍक्ट पूर्वीच आपल्या 32 प्रमाणे की मरताना जो कोणी माणूस काही बोलतो ते सत्य बोलतो, असं या प्रिझम्पशनवर सेक्शन 32 पुराव्याचा कायदा म्हणतो, मृत्यूपूर्व जबाब असं म्हणतो आपण. या केसमध्ये असं झालं की त्याला पाहिलं त्याचे हॉस्टेलचे रेक्टर आले आणि त्या प्राध्यापकाने त्याला विचारलं बेटा तुमने यू क्यों कर लिया, कारण सगळ्यांना वाटत होतं की याने काहीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्नच केलाय. त्या मुलीने त्याला धोका वगैरे दिल्यामुळे तो याने काहीतरी विष खाल्लेलं असं. कारण विष खाल्लं इथपर्यंत तर सुरुवातीला डॉक्टरांनी कळलं जे काही सिम्पटम्स होते, फेस आला असेल काय असेल, त्याला जे जुलाब व्हायला लागले त्यावरनं, तर ते प्राध्यापकांनी त्याला असं विचारतात की बेटा तुमने ये क्यों किया, तर तो त्यांच्या अंगावर अगदी मास्क बिस्क काढून तो अंगावर ओरडला, तो मैं क्यों करू, मैं पागल है क्या, मैं ऐसे करूंगा, एवढेच 2 वाक्य बोलला. आणि हे त्याचं ते मृत्यूपूर्व जबाब ठरला की मी विष घेतलं, मैं क्या पागल हूं क्या. म्हणजे पुढे कोर्टात असा डिफेन्स मांडण्यात आला बचाव पक्षातर्फे की बरोबर आहे त्याने विष घेतलं पण त्याने स्वतः घेतलंय, परंतु हा मृत्यूपूर्व जबाब त्याला एवढा 2 ओळीचा जबाब ती केस साबित करायला पुरेसा झाला. आणि या केसमध्ये पुराव्याच्या कायद्यानुसार जे तज्ज्ञ साक्षीदार आहेत, उदाहरणार्थ केमिकल अनालायझर असतील, बरोबर, हे जे असतात यांना कोर्टात साक्षी द्यायला यायची गरज नसते. त्यांचा कागदच जो त्यांनी दिलं सर्टिफिकेट असतं ते ग्राह्य धरलं. परंतु ह्या केसमध्ये पहिल्यांदा असं घडलं की प्रत्यक्ष केमिकल अनालायझरला साक्षीसाठी बोलवण्यात आले. आणि आपल्या अमेरिकेचा वगैरे 2-3 देशांचे कायदे आपले सारखे आहेत, बरोबर, कॉमनवेल्थ होतं, त्याच्यामुळे तिकडे पण कुतूहल निर्माण झालं. आणि ही बातमी मग लंडन टाइम्सला छापून आली की CA ला कोर्टात बोलवण्यात आलं, कोर्टात त्याचे म्हणजे त्याला काय साक्ष त्याची घेण्यात आली, त्याला प्रश्नोत्तर विचारण्यात आले, म्हणून लंडन टाइम्सने त्याच्यावर एक आर्टिकल लिहिलं होतं. म्हणजे एवढी केस ती गाजली. एवढी गाजली. दोघांमध्ये या केसमध्ये ती मुलगी आणि तिचा जो नंतरचा बॉयफ्रेंड या दोघांना जन्मठेप झाली. सर त्यात पेढ्यातनं दिलं गेलेलं आर्सेनिक विष वगैरे ते निघलं तरी पण एक दुसरी एक केस आहे की जे लाल तांदूळ, ते एक ह्याच्यामध्ये केसमध्ये येतं की जिथे काहीच एव्हिडन्स नव्हता,
कुठलं मुंबईची जी वेश्या होती तिला आणून इथं मारून टाकलं गेलं नाशकात. आणि मग तुम्ही ते फॉरेन्सिक ह्याच्यामुळे केलं. असं काय म्हणजे पोलिसांचा असा सिक्स सेन्स जागा असतो कायम, की असं काहीतरी आपल्याला कडे जुळून जाऊ शकता की तपासात पुढे येत जाते? पोलिसाचं काय असतं, पोलिसाला पॉसिबिलिटी, पोलीस पण आहे ना किंवा तपासी अंमलदार हा थोडा कवी असतो. बर. त्याला कल्पना खूप मांडायला लागतात. बर. हे घडलं असेल का, हे घडलं असेल का, असं घडलं असेल का, मग नाहीतर हे घडलं असेल का, हे घडलं असेल का, आणि त्याला कल्पना विस्तारातच त्याला ती दिशा मिळते. बरोबर. की नक्की काय घडलं असेल, असं असेल का. जो अधिकारी जास्तीत जास्त कल्पना विस्तार करू शकतो तो चांगला तपास करू शकतो. आणि या तपासात नाही, आणि सिक्स सेन्स तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जेव्हा काम करत असतात, तुमची कामावरची निष्ठा यानुसार तो सिक्स सेन्स जागृत होतो आणि तुम्हाला तपासात. माझ्या याच्यामध्ये एक सिक्स सेन्स म्हणून गोष्ट पण आहे मर्डरची, ती त्या सिक्स सेन्सची गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे लाल तांदूळ हा फॉरेन्सिक तुमच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पीएम मध्ये पोस्टमॉर्टम मध्ये निघाला होता. दीपक शेठ वगैरे तुम्ही त्यातली. हो बरोबर. काय घडलं होतं सर? काय झालं, एक माणूस होता दीपक शेठ म्हणून, वाळूचा कॉन्ट्रॅक्टर. त्याने एक मुंबईतली एक ख्रिश्चन वेश्या, तिच्याकडे तो जात असे, पुढे तो तिच्या प्रेमात पडला. बऱ्यापैकी श्रीमंत असल्यामुळे याने ती बाई ती वेश्या ठेवून घेतली. मग असं ठरलं करार मदार की महिन्याला मी एवढे पैसे देईल, पण दुसरं गिऱ्हाईक करता कामा नये. पण नंतर त्याला कळलं, त्याचा एक मित्रच तिथे गेला होता. मग त्यावेळेला त्याला खबर मिळाली की ही तर दुसरा पण गिऱ्हाईक करते. त्याच्यामुळे चिडला तो, आणि मग त्याने त्याच्या मित्राने तिला मुंबईतनं बाहेर आणलं गोड बोलून. फ्लॅट बीट तिच्या नावावर घेतला होता तिकडे ठाण्याला. तर त्याच्यामुळे तिचा विश्वास पण पूर्ण बसला होता. आणि आणून त्यांनी तिच्या रस्त्यात ओढणीनेच तिच्या गळा ओढला आणि मारला, आणि तिचं प्रेत नाशिकजवळ टाकून दिलं. आता काय झालं की जेव्हा पोस्टमॉर्टम झालं, पोस्टमॉर्टम नंतर जेव्हा विसेरा राखून ठेवतात, मी डॉक्टरला विचारलं की किती आधी जेवली होती, काय साधारणतः काय मिळालं, अन्नवंश काय मिळालं विसेऱ्यामध्ये. अन्नवंश शिल्लक राहतो, पुढे पचन नाही होत ते माणूस मेल्यानंतर. तो म्हणे सर मला भात मिळाला म्हणे. आणि एक विशेष डॉक्टर मला म्हणाले की तो लाल उकडा तांदूळ आहे म्हणाले. म्हटलं लाल उकडा तर आपल्याकडे कोणी असं खात नाही. थोडंसं मला माहिती होतं की हे केरळ किंवा इकडे तामिळनाडू इकडे तो जाड राईस खातात, ज्याला लाल उकडा तांदूळ. साधारणतः तो आपण तपास केला की इथे नाशकाच्या आसपास असे कुठे आंध्र किंवा केरळचे धाबे आहेत का, नाहीये. तिच्या त्या एकंदरीत कपड्यांवरनं आणि तिच्या अंतर्वस्त्रावरनं असं वाटत होतं, फार भडक रंगाची आणि हे होते, ते शीप होते, म्हणजे ते की ही वेश्या असावी असं वाटत होतं. मग ते काय मिळेल. मग असं करता 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 एक 4-5 टीम तयार केली आम्ही, तिचे फोटो काढले, आणि मग आम्ही या निष्कर्षाप्रत आलो की कुठेतरी ही अशा प्रकारच्या ढाब्यावर तिने खाल्ले असेल. नाशिकला काय मुंबई कनेक्टेड आहे तसं ना. बरोबर. तिथे नाशिक मुंबईच्या आसपास सगळे हॉटेल्स बघत असताना एका वेटरने तो फोटो असला की म्हणे साहेब 3 जण आले होते, यांची खूप भांडणं झालीत म्हणाले, बिअर प्यायले म्हणाल ते, आणि बिअर प्यायल्यानंतर त्यांची खूप भांडणं झाली. त्याच्यावरनं तो क्ल्यू मिळाला. मग ती वेश्या एवढं तर कन्फर्म झालं. मग त्या वेश्यालय कुठे, याच्यापासून जवळ कुठले त्या हॉटेलपासून. मग त्या वेश्यालयावर कॉन्सन्ट्रेट केलं. तर एका वेश्यालयात माहिती मिळाली, त्याप्रमाणे मग पुढे सांगितलं की मग त्यांनी सांगितलं की दीपक शेठ नावाचा एक माणूस होता, तो हिच्याकडे येतो, याने तिला ठेवलेली होती. तर अशा प्रकारे मग आम्ही त्या आरोपीपर्यंत पोहोचलो. आता तुम्ही बोलताना असं म्हणलं की पोलीस हे कवी असतात किंवा ते सिक्स सेन्स असतो. तुम्ही पंढरपूरचा एक किस्सा, त्यामध्ये चंदन चोर जे होते, म्हणजे एखादी फिल्म स्टोरी असावी, त्याच्यातनं कशी त्याची स्क्रिप्ट लिहिली जाते तसं ते पकडलेले होते. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला असं आवडत होतं की बाबा असं स्टोरी बघणं करणं, हे की ज्याच्यावरून ती क्राईमचा तो गुन्हा तुम्ही उघडकीस आणला होता? नाही, काय झालं, मला बॉम्बे टू गोवा पिक्चर फार आवडतो. बरं. मी आतापर्यंत 50-100 वेळा बघितलं. काय म्हणताय? तर मला कधी कंटाळा भेटायचं सर. आणि असं आपण असं अर्धा बघतो, पाव बघतो, थोडासा बघतो. माझ्याकडे सीडीच होती त्याची, म्हणजे पूर्वी कॅसेट असायचे, कॅसेट होते. तर ते त्याच्यामुळे मला तो पिक्चर खूप माझ्या मनावर हे करून गेला होता. आणि त्याच्यामधला जो पिक पॉकेट असतो बॉम्बे टू गोवातला, तो त्या अरुणा इराणीची पर्स चोरतो, आणि मग ते बस पुढे नेतात आणि बसची पाठी बदलतात, मग गोवा टू मुंबई करतात, परत तीच बस रिटर्न आणते. चोराला वाटतं ही गोव्याहून मुंबईला जाणारी बस, म्हणून तो हात देतो, त्याला हात घेतात, बघतच ते सगळे लोक. तर ते चंदन चोराचे मला त्याच्यावरनं ते असं आठवलं की मी सांगोल्याहून पंढरपूरकडे निघून गेलो. खाली ओढा होता, त्या ओढ्यात चंदन चोरी झाली होती, 2 चंदन चोर मिळाले होते, 7-8 पळाले होते, म्हणून मी उलटा गेलो पंढरपूरकडे. एक ट्रक घेतली
ट्रकच्या हौद्यामध्ये सगळे पोलीस बसवले. मी स्वतः पुढे बसलो ट्रकमध्ये, थंडीचे दिवस असल्यामुळे पांघरून वगैरे बसलो आम्ही. आणि तिकडनं मिरज असं ओरडत प्रत्येक बस स्टॉपवरून ओरडलो. अलगद 8 जे चोर होते त्यातले, त्या टोळीतले, ते मिरजेला जायचं म्हणून ते येऊन बसले अलगद बस. म्हणजे आमच्या आणि निव्वळ मला हे बॉम्बे टू गोवा या पिक्चरवरून सुचलेली आयडिया. म्हणजे एक पिक्चर मधून मला वाटतं की दृश्यम जे म्हणतो तो फॅक्टर इथे काम करतो. बरोबर, खरंय. आता सर ह्याच्यामध्ये क्लू वगैरे सगळं झालं की आज जर आपण बघायला गेलो, म्हणजे आपण सगळ्याच गोष्टीवर बोलतोय, मागे झालं काय झालं ते सगळं. तर तुम्ही इथं पिक पॉकेट चोरी म्हणता. आज जिथं बघितलं जातं की आज पुणे शहरामध्ये मेट्रो सिटी आहे, तुम्ही हिंजवडी सारख्या किंवा पुणे शहराचं गुन्हे शाखा जी आहे तुम्ही बरेच वर्ष हे केलेले आहे. कोयता गँग म्हणजे काय हो सर? हे कुठली टोळी आहे का ह्यांचं कोणी मोरखे आहे? कोण येते सर? आणि ह्यांना का कंट्रोल करता येत नाही? ऍक्च्युअल पूर्वीपासून एक मोडस आहे प्रत्येक शहराची गुन्हा करण्याची. तर पुण्यातली मोडस अशी आहे गँगवॉर मध्ये की एखाद्या आरोपीचा मर्डर करायचा असला तर ते 2-4 कोयतेवाले असायचे, त्यांनी कोयत्याने पण हल्ला करायचा, एकाने मग म्हणजे गावठी पिस्टल किंवा रिव्हॉल्वर त्याच्यावर गोळ्या घालायची. ही पुण्याची मोडस होती. आता पिस्टल वगैरे जरा थोडंसं महाग असतात, सहज उपलब्ध नसतात. बरोबर. मग काय तर कोयते कुठे आपल्याकडे बाजारात मिळतात. तुम्ही जर जुन्या बाजारात गेले तर मासे कापायला किंवा झाडं तोडायला जे कोयते मिळतात झाडे छटाईसाठी, ते कोयते सहज उपलब्ध होतात आणि फार काही किंमत नसते त्यांची. मग ते कोयते सहज उपलब्ध झाल्याने मग ते कोयत्यानेच मारायची एक पद्धत सुरू झाली. एकदम सिरियस जे गँगवॉर मधलं होतं ते गँगवॉर सोडून जे आपसात मारामाऱ्या व्हायला लागल्या ते कोयत्याने मारायला लागले. त्यांच्यावर रिव्हॉल्वर किंवा पिस्टल नव्हती बेकायदेशीर. तर ती अशी काही गँग बिंग कुठली काही नाही कोयत्याची. ही असलेच काहीतरी पोरं 4 गोळा होतात आणि ते कोयते विकत आणून त्याने मारतात. पण अशी काही कोयता गँग वगैरे हे असं काही नाहीये. ते मला रोखता काय नाही सर? काय म्हणजे ह्याच्यात एक पेटी क्राईम एक शब्द असतो, छोटे छोटे गुन्हेगार. ऍक्च्युअल तुम्ही फार म्हणजे चांगला प्रश्न विचारला. कुठल्याही शहराचं आरोग्य किंवा ज्याला म्हणता येईल की कायदा सुव्यवस्था ही मोठ्या क्राईमवर तुम्ही ती कंट्रोल करता याच्यावर अवलंबून नसते, ते पेटी क्राईमवर अवलंबून असते. बरं. छोटे गुन्हे करत असतील, कोणी कोणाला दादागिरी दाखवते, कोणी कोणाकडनं पैसे मागते, रात्रीच्या वेळी रात्रभर हॉटेल्स चालली आहेत, 1:30, 2, 4 2:30 वाजता कोणी जरी रेकॉर्ड लावते मोठ्यांदा, जी गोष्ट सर्वसामान्य माणसाला ऐकू येते ती पोलिसांना ऐकू येतेच की. 100%. मग ते जाऊन त्यांनी बंद करायला हवं. फटाके फोडतोय 1-1 तास रात्री 1 वाजता 2 वाजता लोक फटाके फोडतात. एखादा दुसरा फटाका फोडला समजू शकतो, पण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला 1-1 तास फटाके फोडल्याचे आवाज येतात. सगळे लोक बघत असतात. मग लोकांना वाटतं काहीच कायद्याचं राज्य नाही. रात्री जा तुम्ही, प्रचंड तुम्ही कर्वे रोडला जाऊन बघा. आता हो सर, 1:30-2 वाजता इथं पार म्हणजे यात्रा भरल्यासारखं वाटतं. लोक जे विचार करतात की काय कायद्याचं, इथे काही कोणी कोणाला काही करत नाही. आणि या मानसिकतेत छोट्या छोट्या गुन्ह्यांच्या 10-10, 15-15 लोकांच्या मुलांच्या टोळ्या अशा उगाच ओरडत फिरत असतात. कुठेतरी महाविद्यालयाच्या बाहेर एक मावाली मुलांची टोळी बसलेली असते, त्यांना कधीच कोणी अडचण करत नाही. हे सगळं जेव्हा सामान्य नागरिक बघतो किंवा ज्यांचं काठावर अशी जे लोक आहेत याच्या बाबतीत, गुन्हेगारीच्या बाबतीत, ते काठावरचे लोक जेव्हा बघतात हे, तर त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्यांना वाटतं की अनुकूल वातावरण इथे तर, आणि मग ते मोठ्या गुन्ह्यांकडे होतात. बरं, मला पोलिसांनी कंट्रोल कसं केलं पाहिजे? पोलिसांनी काहीतरी केलं पाहिजे, काही थांबेल नाही. तर मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं तेच की या छोट्या छोट्या गोष्टींनी यांना आळात घातला पाहिजे ना. रात्री 1 पर्यंत जर परवानगी असेल तर 1 वाजता हॉटेल बंदच झाली पाहिजे. आमच्या काळात बंद करत होतो आम्ही. त्या हॉटेल्स बंद झाली पाहिजे, कुठेच काय मिळालं नाही पाहिजे. लोकच बाहेर फिरणार नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक लगेच डिटेक्ट होतील. काय कशा करता काय, त्यासाठी नाईट राऊंड शकतं पाहिजे. दुसरी गोष्ट, पोलिसांचं पायी पेट्रोलिंग हवंय, अधिकाऱ्यांचंही कर्मचाऱ्यांचंही. पायी पेट्रोलिंग याच्यासाठी असतं की फार लोकांना वाटतं त्यातनं काही काय घडणार आहे, तसं नसतंय. आजकाल पोलिसिंग म्हणजे प्रत्यक्ष पोलीस दिसणे हेच पोलिसिंग. मग त्या पोलिसाला एखादा छोटा दुकानदार दिसतो, हा त्याला विचारतो काय बरं चाललंय ना, काय कोण त्रास बीस देतोय का, तो त्याची तोंड ओळख होते. उद्या त्याला कोणी काही दादागिरी दाखवेल, कोणी काहीतरी हे करेल, तर तो त्याच्या तोंड ओळखीमुळे पोलिसांना तक्रार देऊ शकतो. बरोबर. नाही तर पोलिसांकडे द्यायची तक्रार द्यायची लोकांची, गुन्हेगारांची याच्यामुळे हिंमतच होत नाही की गुन्हेगार आपल्याला काही करतील का. प्रत्यक्ष रस्त्यात कोण काय करतंय, काही पायी पेट्रोलिंग केल्यावर दिसतं ते कोण रस्त्यात उभा आहे का, कोणाचं काय आहे काही नाही. आणि
जनता आणि पोलीस जवळ येण्यास त्यामुळे फार मदत होते. पब्लिक आणि पोलिसांमध्ये कम्युनिकेशन असलं, कम्युनिकेशन तो असलं गॅप पाहिजे. तयार झाला तर मग पण ती कम्युनिकेशनला एक लक्ष्मण रेषा आहे. बरं. पोलिसांनी पोलिसांचंच काम केलं पाहिजे, हम्म. गुन्ह्यांचा तपास करायला पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखला पाहिजे, मालमत्तेचे गुन्हे जे घडतात त्यांचा तपास लागला पाहिजे. परंतु जर असं व्हायला लागलं की पोलिसच अगदी काहीतरी कुठलं तरी काहीतरी गाण्यांचे कार्यक्रम करताय, फलाणे करताय, काय करताय. पोलीस आता मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल गणपतीत डान्स करतो युनिफॉर्मवर. असं नाही व्हायला पाहिजे ना. मग ती पोलिसांची जी एक दरारा असतो तो दरारा कमी होऊन जातो ना. पोलिसांची दहशत नको आहे कधीच लोकशाही, परंतु दरारा तर असला पाहिजे ना. बरोबर. प्रत्येकाच्या मनामध्ये जरब पाहिजे, ती जरब कमी होऊन जाते ना. तुम्ही वागतायत कसे काय, युनिफॉर्मवर आहे. तुम्ही जेव्हा एक पोलीस युनिफॉर्मवर रस्त्याने जात असतो सगळी लोक त्याच्याकडे बघत असतात ना. त्यामुळे त्याचं वागणं, बोलणं, चालणं हे सगळं जनतेच्या मनावर परिणाम करतं. इथं पैसा प्रत्येकाकडच्या खिशात खेळतो आणि तो पैसा बाहेर काढण्यासाठी काही लोक प्रयत्न करत असतात. त्यातलंच एक नाव म्हणजे तुम्ही सामाजिक सुरक्षा विभागात असताना जिला अरेस्ट केलं ते कल्याणी देशपांडे, जेव्हा मोक्का पण लागला. मात्र पुन्हा काय घडलं ते सगळ्यांना माहिती आहे. पुणे शहरामध्ये अक्षरशः म्हणजे त्याला काय म्हणतात ते सेक्सचा जो मोठा बिझनेस आहे त्यातली ती क्वीन मानली जायची. नेमकी तिची मोडस ऑपरेंटी काय होती, कशा पद्धतीने चालायचं आणि पोलिसांनी काय केलं की ज्यामुळे तिला कमी करतात. मोडस ऑपरेंडी यांची जसं की दुसऱ्या शहरातनं कॉन्ट्रॅक्टर मुली आणतात. समजा पुण्यात वेश्यावरती करतात, मुंबईतनं आणतील, नागपूरनं आणतील, अहमदाबादनं कलकत्त्यावरनं आणतील, जिथे जिथे मोठे हब आहेत. बरोबर. साधारणतः हे जे वेश्या व्यवसाय आहे, ज्या ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश आर्मी ज्या ज्या ठिकाणी होती, मुंबई असेल, कलकत्ता असेल, ती आर्मी काही फॅमिली वगैरे घेऊन नसायची लोक. ती पण एक सोशल नीडच. बरोबर. म्हणून ब्रिटिशांनी ते लायसन्स देऊन ते तशा हे स्थापन केलेलं होतं, वेश्यालय निर्माण केलं. मग तिकडनं इकडे आणल्या तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने महिन्यासाठी, 15 दिवसासाठी, आणि मग कुठेतरी लॉजमध्ये त्या प्रकारचं ते नंबर कुठेतरी तुमच्या आता आजकाल फेसबुकवर असतो, कुठेतरी असतो, एक साईट असते, त्याच्यावर नंबर शोधून त्या मुलीचे फोटो बघून वगैरे वगैरे मग तिथे जाऊन लॉजवर जाऊन तो कार्यभाग उरकला तो, आणि त्यातनं मिळणारा त्या मुलीला समजा ती मालकिणीने 25,000 आणला असेल तर ती 25,000 ती तिला देते मुलीला, आणि मग ते उरलेला वरचा किती पैसा असेल, लाखभर रुपये असेल, 2 लाख, ते मालकीण घेत असते. अशा प्रकारे कल्याण देशपांडे करत होती. तिला कशी ट्रॅपमध्ये कशी अडकली त्या काळामध्ये ती, कारण की खूप गुंगारा द्यायचे, पोलिसांपासून पळायचे. तसा तर काय तिथं अनेक केसेस झाले तिच्यावर, एक नाही झाले, अनेक केसेस झाले. बरं. जागा बदलत राहायची ती सारखी असं काय, पण त्या पोलिसांना खबर मिळतेच ती, असं काही होत नाही. मग ते जागा मिळतात. कधी काही वेळेला कल्याण देशपांडेचे तिथे खून पण झाला, ती खुनात पण आरोपी होती. तर ती त्याच्यामुळे मग ते सगळं लक्ष तिच्याकडे असतं सगळ्या पोलिसांचं, आणि ते ट्रॅपमध्ये मग अडकलेली ती. विषय हा आहे की सर, गुन्ह्याचं वर्गीकरण आपण तेच बोललो, पेटी ह्याच्यावर क्राईमवर बोललो, पण पोलीस तुम्ही क्राईमवरचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार म्हणताय. परवाच आपण बघितलं पुण्यामध्ये एक मोठा परेड झाली, त्याला खूप बातम्या पण झाल्या, सगळ्या रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना सगळं बोलवलं गेलं होतं. तर हे वर्गीकरण कसं केलं जातं पोलिसी भाषेमध्ये? काय तीव्रतेचे गुन्हे आहेत, पिक पॉकेटिंग असेल, उचले असेल, भामटा असेल, त्याचा समाजावर काय परिणाम होतो, किती होतो, काय होतो, जीवन माणसावर समोरच्या काय परिणाम होतो, त्यानुसार आम्ही ठरवतो. साधारणतः आता पिक पॉकेटर असेल, उचले असतील, भामटे, बोरटे चोर म्हणतो मी त्यांना, रॉबरी करणारे असतील थोडेसे, किंवा घरफोडी करणारे असेल तर ते वेगळे असतात, ते बॉडी ऑफेन्सेस करत नाहीत. परंतु काही मग गँगस्टर असतात, ते बॉडी ऑफेन्स पण करतात, मारतात पण, किडनॅपिंग पण करतात, अशा प्रकारचे सिरियस गुन्हे करतात. आणि सगळ्यात जास्त आम्ही सगळ्यात सिरियस गुन्हा जो समजतो तो किडनॅपिंग या प्रकारात समजतो. त्यात जर ते लहान मुलाचं किडनॅपिंग असेल तर प्रचंड पॅनिक क्रिएट झालेला असते. 7-10 वर्षाच्या मुलाला किडनॅप केलं असेल, आणि तो सगळ्यात टेन्शनचा गुन्हा असतो. जोपर्यंत ते मूल मिळत नाही तोपर्यंत ते इतकं प्रचंड ताणतणाव असतो की तुम्हाला म्हणजे असं वर्णन करून मी सांगू नाही शकत. मिनिटाला काय होईल हे घडत नसतं. पण अशा याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासून सांगतोय की तुमच्याकडे जर खंडणीची मागणी झाली तर बहुतेक केसेसमध्ये असं दिसतंय की खंडणी तर देऊन टाकली त्या मुलाच्या घरच्या लोकांनी, तर पुढे त्या मुलाचा मर्डर होतो, किंवा त्या मुलगा मुलगी जे असेल त्या याच्यासाठी होतो की त्या मुलाने किंवा त्या मुलीने जे पळवून आणलेलं हे आहे विक्टिम आहे, त्याने ते आरोपी बघितलेले असतात. बरोबर. त्याच्यामुळे ते घाबरत असतात आरोपी की, म्हणून आम्ही दरवेळेला सांगतो की कोणी कृपया पैसे देऊ नका आणि पोलिसांशी संपर्क करा.
कारण पोलिसांना अशा प्रकारचे गुन्हे हाताळण्याचं एक वेगळं ट्रेनिंग असतं, बरोबर. अनुभव असतो. आणि त्यातनं ते 99% तरी तो गुन्हा, माझ्या मते किडनॅपिंगचे गुन्हे हे सक्सेस होतात, उघडकीला येतात. ती व्हिक्टीम असतो त्याला आपण सोडून आणतो, असं होतं. आता तो प्रकार कमी दिसतोय थोडा कमी दिसतो. पण आता अलीकडे प्रकार आलाय जे मागच्या महिन्यामध्येच एक मोठा पुण्यामध्ये हत्या झाली. तुम्ही गुन्हे शाखा विशेष करून सांभाळलेली आहे पुणे शहरामध्ये, तुम्ही या सगळ्या गोष्टींशी आहात, जाण आहे. शरद मोहोळची हत्या झाली नंतर मुंबईमध्ये भर पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घातल्या गेल्या एका राजकीय भाजपच्या आमदाराकडून, थेट बोलायला काय हरकत नाही हे, किंवा लाईव्ह सुरू असताना त्या घोसाळकरांच्या, अभिजित घोसाळकरला गोळ्या घातल्या गेल्या. ह्याच्यावरून एक हे आहे, ओरड आहे, विरोधी पक्ष असतील किंवा सामान्य लोक पण, कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. पोलिसांना घाबरत नाहीत का हे लोक? कायद्याचं राज्य म्हणण्यापेक्षा थोडंसं कुठेतरी पोलिसांची जरब कमी झाली असं वाटतंय. कायद्याला न जुमानण्याची वृत्ती दिसते. याच्यामध्ये नुसते पोलिसच जबाबदार नाहीये, याच्यात राजकीय पक्षाचे लोक पण जबाबदार आहेत. राजकीय हस्तक्षेप वाढतो. पोलिसांना पकडून नेलं कुठल्या गुन्ह्यात छोट्या मोठ्या की लगेच कोणाच तरी फोन येतो राजकीय माणसाचा आणि आरोपी सोडले जातात. याच्यातनं आरोपीची मानसिकता एक दृढ तयार होते की आपलं कोणीच काय करू शकणार नाही, आणि या मानसिकतेतनच हे गुन्हे घडतात असं मला वाटतंय. पोलीस एवढे बांधले गेलेत राजकारणाच्या ह्यावर? एवढे म्हणता येणार नाही, प्रत्येक इंडिव्हिज्युअलवर अवलंबून येते. प्रत्येक पोलीस अधिकारी हा इंडिव्हिज्युअली प्रत्येक सगळेच असतात असं नाही म्हणणार, तर चांगले अधिकारी असतात. परंतु कसं असतं की 100 लोकातले 90 लोक चांगले वागले आणि 10 वाईट वागले तरी ते वाईट गोष्टी जास्त प्रसिद्धी मिळते. त्याच्यामुळे कुठेतरी या प्रकरणांमुळे बाकीचे चांगले जे पोलिसांचे गुन्हे हाताळण्याचे प्रकार असतील, कायदा सुव्यवस्था असेल, ते सगळं झाकोळलं गेलं ना या अंधारामुळे. बरोबर. आणि थोडंसं जास्त मला असं वाटतं की गुन्हेगारांना हाताळताना त्यांचे यथोचित कार्यक्रम करायलाच पाहिजेत. काय फार व्हायची काही गरज नसते. कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगार ज्या एरियात राहतात त्या एरियात त्यांचा यथोचित सत्कार झाला, कार्यक्रम झाले, कुठेतरी सगळे लोक बघतात की हा सामान्यच आहे, हा काही फार मोठा नाही. बरोबर. आणि मग तो गुन्हेगार त्या एरियामध्ये त्याची डेअरिंग नाही वाढत. बरोबर. कुठेतरी आपल्या विरुद्ध काहीतरी ॲलिगेशन करेल वगैरे, एवढे रिस्क तर घ्यायलाच पाहिजे ना. बरोबर. तुम्ही रिस्कचा विषय मांडला. तुम्ही मोठे मर्डर असतील, खंडण्याचे प्रकार असतील उघडकीस आणले. कधी या पोलिसी 36 वर्षामध्ये असं कधी वाटलं का की अरे आपल्याला पण काहीतरी धोका होऊ शकतो, हा विचार कधी मनाला शिवला? कधीच नाही. बरं. एकदाही नाही. त्याचं कारण असते, पोलिसांजवळ मॉरल असतं, गुन्हेगारांजवळ मॉरल नसतं. बरं. मॉरल ही फार मोठी गोष्ट आहे, फार म्हणजे ती, पण कुठेतरी गुन्हेगारांना माहिती असतं की हा माणूस कुठल्या प्रकारच्या गुन्ह्यात इन्व्हॉल्व्ह नाही. म्हणजे पोलीस पण गुन्ह्यात इन्व्हॉल्व्ह नाही म्हणजे कुठेतरी गँगस्टरकडनं पैसे खातोय, गँगस्टरच्या गाड्या वापरतोय, गँगस्टरकडनं हॉटेलिंग करतोय, हे करतोय, गँगस्टरला सोडून देतोय, कुठेतरी जमिनीचे व्यवहार करतोय गँगस्टरना घेऊन. असं जेव्हा गुन्हेगारांना माहीत पडतं त्यावेळेला गुन्हेगारांची भीती चेपते, भीड चेपणं म्हणतात त्याला. आणि मग त्याच्यातनं त्यांची गुन्हे करण्याची प्रवृत्ती वाढायला लागते. बरं. हे असं आम्ही कधीच काही केलं नाही. त्याच्यामुळे कधीही आम्हाला कुठलाही गुन्हेगार असेल त्याला माहिती असतं की यांनी त्यांच्या कामाकरता हे केलंय. वैयक्तिक काही शत्रुत्व नसतं ना गुन्हेगारांशी. बरोबर. आणि प्युअरली तुम्ही कायद्याचं म्हणजे अंमलबजावणी करतायत त्यावेळेला झालेले प्रकार असतात, ते गुन्हेगाराला पकडणं वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं की हे यांचं कामच. त्यामुळे भीती बाळगण्यात नाही, काही कारण नाही ना. दुसरं, गुन्हेगारांना जरब बसली पाहिजे. परवा जो सीपी ऑफिस मध्ये विषय झाला की सगळ्यांची परेड घेतली गेली, त्यामुळे खरंच वाटतं की ह्यांच्यावर जरब बसेल. नक्कीच. सगळीकडे चॅनलवर आले, सगळीकडे मोबाईलवर आले, सगळीकडे आले गुन्हेगार. हा गुन्हेगार काय कोणीतरी ढगातनं आलेला माणूस नाहीये, हा सामान्य माणूस आहे. जेव्हा लोकांना कळतं ना त्याच्याविषयीची भीती नष्ट होऊन जाते, तेव्हा सामान्य माणूस त्यांना घाबरत नाही. गुन्हे कमी होतात, तो पोलिसांना तक्रार द्यायला जातो. आणि हे सगळे गुन्हेगारांची परेड काढणे, गुन्हेगारांची वरात काढणे, परवा सीपी ऑफिसला झालं, या प्रकारामुळे गुन्हेगार नक्कीच खच्ची होतात. आणि त्यांची गुन्हा करण्याची जे ज्याला म्हणतात इन्स्टिंग असतं ते इन्स्टिंग पण कमी होतं, त्यांचं डेअरिंग कमी होते. सर, आता रस्त्यावरचे गुन्हेगार, गँगस्टर सगळं झालं, सायबरमध्ये पण आपल्याला अनुभव, आपण काम केलेला आहे. आता सायबर क्रिमिनल वाढलेले आहेत, सायबरवरचे बरेचशा वेगवेगळ्या गोष्टी घडतात, मॉर्फिंग घडतं, मुलांना
धमक्या दिल्या जातात, हे करू ते करू, ह्या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? हा अत्यंत वाढत असलेला ट्रेंड आहे आता. म्हणजे घरफोडी झाली, किती गेले तुमचं? 40,000 गेले, 5 लाख गेले, 10 लाख गेले. इकडे पिक पॉकेटिंग झाली, किती गेले? मंगळसूत्र चोरलं, किती गेले पैसे? परंतु कुठेतरी 70-80 लाख आणि 70-80 कोटी ट्रान्सफर झाले मनी तुमचे. तर इकडे 500 गुन्हे यांच्या बरोबर याची मालमत्ता गेलेली असते. बरोबर. आणि हा ट्रेंड वाढतोच. दुर्दैवाने आपल्याकडचे हुशार तरुण चांगली कामं करण्याच्या ऐवजी आता इकडे वळायला लागले. आणि त्याच्यामुळे हे ज्याला म्हणतात सायबर क्राईम, हा सायबर क्राईम फार मोठा चॅलेंज आणि पोलिसांपुढे असणार आहे. चॅलेंज आहे सर, पण त्याला रोखता कसं येऊ शकतं? रोखता येईल ना. आता काय झालं, आता सायबर पोलिसची संख्या कमी आहे. पोलिसांवर ऑलरेडी एवढं काम आहे. पोलीस आणि क्राईम आणि लोकसंख्या, पोलिसांची संख्या हे सगळं व्यस्त प्रमाण आहे. त्याच्यामुळे पोलिसांवर ऑलरेडी एवढं काम आहे. बरं, सायबर क्राईमला कुठल्याही सामान्य पोलिसाला देता येत नाही तो तपास. त्यासाठी स्पेशलाइज माणसं लागतात. बरोबर. आता पोलीस ट्रेनिंगमध्ये कॉन्स्टेबलचं ट्रेनिंग असेल, ऑफिसरचं ट्रेनिंग असेल, त्या ट्रेनिंगमध्ये या सायबर क्राईमचा विषय अंतर्भूत झालेला आहे. पुढे आणखीन स्पेशलाइज करून त्याला वाढवता येईल आणि मग प्रत्येक पोलिसाला या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करता येईल. असं जेव्हा होईल त्यावेळेला पटापट गुन्ह्यांची तपास लागतील. आता एवढा लोड आहे पोलिसांवर की पोलीस काय सुपर कॉप म्हणजे काही 15 हात असलेला 10 डोके असलेला असा माणूस नाही ना. बरोबर. त्यालाही सामान्यच माणूस येतो. किती वेळ काम करायचा तो काही 24 तासापेक्षा जास्त वेळ काम नाही करू शकत. म्हणून पोलिसांची संख्या वाढणे आवश्यक आहे. प्रत्येक पोलीस सायबरच्या बाबतीमध्ये ट्रेन झाला पाहिजे, त्याला थोडं नॉलेज असलं पाहिजे. आणि आता सायबर पोलिसांची संख्या वाढत जाईल तसा जरा थोडा आळा बसत जाईल त्याला. बरोबर सर, विषय भरपूर आहेत, बोलण्यासारखं खूप, वेळेची मर्यादा आहे. शेवटची जात असताना की एकच फक्त हे आहे की नवीन जे येणारे पोलीस मध्ये येणारे तरुण आहेत, म्हणजे आता काही जण असतील नवीन, त्यांना तुम्ही काय द्याल? तुमच्या अनुभवातून काय सांगाल? शेवटचा मेसेज काय द्याल की कशा पद्धतीनं काम करायला हवं? त्यांना मी हेच सांगेल की तुमचं मॉरल इंटॅक्ट ठेवा. मॉरल जर तुमचं इंटॅक्ट असेल तर ना तुम्हाला राजकारण्यांपासून त्रास होतो, ना गुन्हेगारांपासून त्रास होतो, गँगस्टरपासून त्रास होतो. बरोबर. तुमचा मॉरल जर चांगला असेल तर तुम्ही सहज तुमची नोकरी करू शकतात, तपास चांगला करू शकतात. आपण जे कष्ट घेतो, वेळ देतो, हे करतो ते सार्थकी लागतील. म्हणून मॉरल चांगलं ठेवा. प्रलोभनं प्रचंड आहेत पूर्वीपेक्षा आता अलीकडे. तुमचं राहणीमानही खूप उंचावलंय, तर राहणीमानाला उंचावण्याच्या बाबतीत ज्याला म्हणतो आपण की अंथरूण पाहून पाय पसरायचं, तशा प्रकारचं आपलं वागणार आहे. आता पगारही पूर्वीपेक्षा खूप झालेत. म्हणजे अगदी प्रचंड नसतील पण पूर्वीच्या तुलनेत पगार खूप बऱ्यापैकी वाढलेत. बरोबर. आम्ही लागलो तेव्हा 700-800 रुपये आम्हाला PSL पगार होता. बरं. त्या मनाने पगारही खूप झाले. महागाई निश्चितच वाढलेली, परंतु जेवढा तुमचा पगार आहे तेवढ्या पगारात तुम्ही जरा भागवायला शिकलं पाहिजे आणि बाकीच्या प्रलोभनांना तुम्ही बळी पडता कामा नये. मग नक्कीच तुमची नोकरी चांगली राहील. गुन्ह्यांचा तपास कसा करता येईल त्याचा अभ्यास केला पाहिजे. कागदपत्र कशी बनवता येतील हे बघितलं पाहिजे. नुसता गुन्ह्याचा आरोपी पकडणं हे काही अंतिम ध्येय नाही. तो आरोपी पकडून त्याला न्यायालयाच्या मार्फत शिक्षा मिळणं म्हणजेच ती गुन्ह्याची तपासाची प्रक्रिया पूर्ण होणे. गुन्हेगार पकडला जाणे ही तपासाची 50%च प्रक्रिया झाली. आणि तेव्हाच लोकांमध्ये त्याविषयी कायद्याचा एक धाक निर्माण होईल. चांगली लोक आपलं स्वागत करतील. आणि दुसरी गोष्ट, ज्याही तक्रार येते त्या तक्रारी दाखल करून घेतल्या पाहिजेत पोलिसांनी, असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद सर, तुमच्या व्यस्त वेळातून वेळ दिलेला एवढा मोठा, आणि ह्याच्यासाठी धन्यवाद.